विठोबाजे नाव आठविले मनी, मग विठोबाजे हॅलो 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 मग विठोबाजे रूप आठविले मनी, बोले अमृत वचनी तया प्रती रामकृष्ण हरी.
धरणीची माती धरणी मागे मागे पवित्र तुझे
शरणं समस्तजगतां रामं विना का गति रामेण प्रतिहन्यते कलिमलं रामाय कार्यं नमः रामात्र्यस्य दिकालभीमभुजगौ रामस्य सर्वं भजे रामे भक्तिरखण्डिता भवतु मे रामं त्वमेवाश्रया आदौ ब्रह्म त्वमेव सर्वजगतां वेदात्ममूर्तिं विभुं पश्चाक्षोनिजटा विनाशद्विजां कृत्वावतारं प्रभो हत्वा दैत्यमनेकधर्मचरितं भूत्वात्मजोत्रे गृहे वन्देऽहं नरकेसरी सरस्वती श्रीपादयुग्माम्बुजं तुझा मंदिरी आर्तजीवासतृप्ती तुझा दर्शने लोकस्वानंद घेती श्रुतिधन्य झाल्या तुझे गीत गाता तुझा पायरीशी सदा नम्रमाथा तुकीता तुकाहा परब्रह्मरूपी तुकीता तुकाहा पावला सत्स्वरूपी तुकाराम हे नाम वाचेसी गाता बहुसा निळा पावलावर महातार घे घे माझी सेवा दीन दुबळ्याची देवा पवित्र तो देह वाणी पुण्यवंत पवित्र तो देह वाणी पुण्यवंत जो वदे अच्युत सर्व काळ तयाच्या चिंतने तरतील दोषी तयाच्या चिंतने तरतील दोषी जळतील राशी पातकांच्या देव इच्छी रज चरणीची माती धावत चालती मागे मागे तयाच्या चिंतने तरतील दोषी जळतील राशी पातकांच्या काय त्या उरले आणिक वेगळे वैकुंठ नायक जयाकंठी तयाच्या चिंतने तरतील दोषी जळतील राशी पातकांच्या तुका म्हणे देव भक्तांचा संगम येथे ओघ नाम त्रिवेणीचा तयाच्या चिंतने तरतील दोषी जळतील राशी पातकांच्या ठाला आजचं कीर्तन आपल्या मंदिरातले साधक त्यांच्या आई प्रीत्यर्थ मुलांनी ठेवलेलं कीर्तन कीर्तनाचं पुण्य आईंच्या चरणी समर्पण करू विश्वावसु नाम संवत्सरातलं शेवटची एकादशी शेवटच्या एकादशीला 19 तारखेला नूतन वर्षारंभ पराभव नाम संवत्सरे संवत्सराच्या नावावर जास्त जाऊ नका म्हणजे तुम्हाला असं वाटेल पराभव नाम संवत्सरे म्हणजे सगळा पराभव होईल असं काही नाही आहे कीर्तने महादोष जाती भगवंताच्या कीर्तनाने महादोष जातात तुम्ही हल्ली खूप ऐकत असाल की हे बुडणारे ते बुडणारे भगवंताचं नामसंकीर्तन केलं तर बुडलेला तरतो भगवंताच्या नामसंकीर्तनात जो भक्त बुडतो तो तरतो तुम्ही ते काही हल्ली ऐकत असाल की आता युद्ध येईल मग ते अणुबॉम्ब पडेल हे पडेल काही चिंता करू नका कोरोनातून तरलो तर याच्यातून तरायला काय ठेला विठ्ठला
भगवंताच्या नामाने कलियुगा माझी करावे कीर्तन. माझी करावे कीर्तन तेने नारायण देईल भेटी. म्हणून कलियुगामध्ये भगवंताचं भजन हे अत्यंत महत्त्वाचं आहे. भजन महत्त्वाचं आहे म्हणजे पूजन करू नये अशातला विषय नाही. अर्चनम वंदनम सगळं भगवंताची पूजा अर्चन वंदन दास्य सख्य आत्मनिवेदनम हे नवविधा भक्तीतलं असल्यामुळे ह्या सगळ्या प्रकारातून भगवंताची भक्ती करावी जेणेकरून आपल्यासारख्या पतितांचं तारण होईल. आपल्यासारख्या पतितांचं तारण होईल. सेवेकरता घेतलेला अभंग जगद्गुरु संत तुकाराम महाराजांचा असून महाराज संतांचा महिमा सांगणारा पवित्र तो देह वाणी पुण्यवंत जो वदे अच्युत सर्व काळ. पवित्र तो देह आहे त्याची जे कोणता देह पवित्र आहे ज्याची वाणी पुण्यवंत आहे. तर वाणी ही पुण्यवंत कशाने होते आणि पवित्र देहही कशाने होतो. तर जो वदे अच्युत सर्व काळ जो भगवंताचं नामस्मरण सर्व काळ करत असेल तोच संत. थोडं माझा आवाज वाढवा. भगवंताच्या कीर्तनामध्ये कलियुगात जो रमतो तो पवित्र पुण्यवंत होऊ शकतो. संत जे झाले आणखीन पुन्हा होणार नाही असं नाही. जो भगवंताचं नामस्मरण सदा सर्व काळ करेल तो संत पदाला पोहोचेल. बरं विषय असा आहे की संत पदाला पोहोचल्यानंतर त्या संत हे संत आहेत हे सांगणारा सुद्धा संत लागतो ना. हे सांगणारा सुद्धा संत लागतो. संतांची महिमा संतच गाऊ शकतात. संतांची महिमा आपल्यासारखे गाऊ शकत नाही. आपल्यासारखे संतांची महिमा गाऊ शकत नाही. त्याला संतच लागतात आणि संतांना ओळखण्यासाठी संत लागतात आणि अशा संतांच्या मागे परमात्मा फिरतो. मी तुम्हाला एक दृष्टांत देतो. एक गुराखी जंगलामध्ये आपली म्हैस चारत होती. म्हैस चारता 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 अनेक वर्ष झाले तो चारतोय. ज्या ठिकाणी जायचा त्याच ठिकाणी जातो. म्हशीला घेऊन जात असतो. असं अनेक दिवस त्याचं चालू असलं. त्याचा उदरनिर्वाह त्या मशीनवर होता की ते चारा खातील त्याचं दूध तो घरात ठेवेल विकेल त्या पैशातून आपला उदरनिर्वाह चालेल असा त्याचा कार्यभाग होता. बरं करता 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 असं झालं
एक दिवशी त्याला ती म्हैस चारायला सोडली आणि तो झाडाखाली बसला असताना हातात काडी, ती काडी जमिनीवर घासत असताना त्याला काहीतरी चमकलं. त्याला काहीतरी चमकलं, त्याने ते काढलं तर तो चांगला एवढा मोठा एक त्याला रत्न सापडलं. त्याला एक ते रत्न सापडलं. त्याने पाहिलं, बा काशीचा तुकडा किती सुंदर आहे म्हणे. त्याने त्या काचेच्या तुकड्याला जवळ घेतलं, आपल्या उपरण्यामध्ये बांधलं आणि घरी घेऊन गेला. घरी त्याने आपल्या पत्नीला दाखवलं, बघा म्हणे किती छान काचेचा तुकडा आहे, सुंदर. त्याने तो छान दोऱ्याने बांधला आणि आपल्या म्हशीच्या गळ्यात बांधला. म्हशीच्या गळ्यात बांधला. अनेक दिवस झाले तो मणी त्या म्हशीच्या गळ्यात, रत्न, आणि ती चरायला जायची. असं अनेक दिवस पुन्हा चाललं. एक दिवशी तिकडनं एक व्यापारी जात होता आणि त्याने तो म्हशीच्या गळ्यात बांधलेलं रत्न पाहिलं आणि तो म्हणाला, का रे बाबा, ही म्हैस कोणाची? म्हणे माझी. मग हे तिच्या गळ्यात काय बांधलं? म्हणे काही नाही, हा काचेचा तुकडा मला सापडला, तो मला खूप आवडला, मी त्या म्हशीच्या गळ्यात बांधला. त्याने काचेचा तुकडा व्यापाराने नाव ऐकलं. म्हणे काय काचेचा तुकडा म्हणतो, काय करशील त्या म्हशीच्या गळ्यात, चांगला दिसतो का? म्हणे एक काम कर, हे 100 रुपये घे आणि तो काचेचा तुकडा मला दे. तो हुशार. म्हणे हा जर ह्या काचेच्या तुकड्याचे 100 रुपये देतोय म्हणजे ह्या काचेच्या तुकड्याची किंमत 1000 रुपयाच्या वरती असली पाहिजे. तो म्हणाला, नाही बाबा, ज्या भाग्याने मिळाला, जिच्याकरता मी कार्य करायला गेलो, त्या म्हशीच्या साह्याने मला तो मिळाला, तो म्हशीच्या गळ्यात बांधला, मला काही कोणाला विकायचा. तो माणूस गेल्यानंतर त्याने तो म्हशीच्या गळ्यातून काढला, त्याला पुन्हा उपरण्यात बांधला. आता आपल्याला गावाला जायला पाहिजे म्हणून त्याने म्हैस घरी बांधली आणि बायकोला सांगितलं की मी हा काचेचा तुकड्याची किंमत काढून येतो. म्हणून तो जिल्ह्याच्या गावाला गेला. त्याच्यासारखे मध्यम वर्गाची माणसं त्याला भेटले. त्याने भाजीवाल्याला विचारलं, का म्हणे बाबा ही भाजी, हा खडा आहे, हा किती रुपयाला घेशील? म्हणे काय 1 किलोच्या ऐवजी 2 किलो भाजी घेऊन जा. त्याने फळावाल्यांना विचारलं, हा खडा कितीला घेशील? म्हणे 1 फळाच्या ऐवजी 5 किलो फळं घेऊन जा, आपल्याला का देतात? त्याने विचार केला की हा नक्कीच खडा मौल्यवान आहे. म्हणून तो एका जव्हाऱ्याकडे गेला, सराफ बाजारात घुसला. त्याने एकाला दाखवलं, म्हणे हा खडा कितीचा? त्याने त्या माणसाकडे पाहिलं, त्या खड्याची परीक्षण केली. म्हणे बाबा हा खडा 1 लाख. बरं बरं बरं, देऊन द्या म्हणे मला परत, माझ्या वडिलांचं आहे, मला काही विकायचं नाही. म्हणून त्याने असं करत दुसऱ्या दुकानात गेला, तिसऱ्या दुकानात गेला. शेवटच्या दुकानात गेला तेव्हा शेवटचा तो जो व्यापारी होता त्याने सांगितलं, ह्या खड्याची किंमत मी तुला आत्ताच्या आत्ता 10 लाख रुपये देईन. त्याने तो खडा पुन्हा घेतला. खडा घेऊन जात असताना त्याने एक छोटी पेटी घेतली. खडा घेऊन जात असताना त्याने एक छोटी पेटी घेतली. तो घरी गेला. त्या पेटीमध्ये छोटंसं छान रेशमी कापड टाकलं, त्याच्यात तो खडा ठेवला, पेटी लावली आणि देवघराच्या वरती ठेवली. हा आपल्याला विकायचा नाही. मला सांगा, म्हशीच्या गळ्यात बांधला होता तेव्हा त्याची किंमत किती होती? 10 लाख रुपये. आणि व्यापाऱ्याकडे गेल्यावर किती रुपये किंमत झाली? 10 लाख. मग याची किंमत 10 लाख रुपये आहे असं सांगणारा तुम्हाला त्या संदर्भात असलेला निष्णात माणूस लागला, म्हणजे व्यापारी लागला, जव्हारी लागला. या खड्याची किंमत 10 लाख रुपये आहे असं जेव्हा त्याला समजलं तेव्हा त्याच्या डोक्यात पक्क झालं की या खड्याची किंमत किती आहे? 10 लाख.
त्याला कोणी सांगितलं तर व्यापाऱ्याने सांगितलं ह्या खड्याची किंमत 10 लाख रुपये आहे. तोपर्यंत त्याला किंमत काचेचा तुकडा होता. मुळात त्याची किंमत म्हशीच्या गळ्यात बांधली तेव्हाही 10 लाखच रुपये होते आणि शेवटी सिद्ध झालं तेव्हाही 10 लाख रुपये होते. संत तुम्हाला समजावून सांगण्याकरता एखादा निष्णात लागतो, एखादा व्यापारी लागतो, एखादा जवाहरी लागतो की हे संत आहेत म्हणून. झाला विठ्ठल. माझा दृष्टांत संपला. मला सांगायचं एवढं होतं, संतांची ओळख करून देणारा सुद्धा संत लागतो. जसं खड्याची ओळख करून देण्यासाठी आपल्याला व्यापारी लागला, तसा संतांची ओळख करून द्यायला संतच लागतात. आपल्यासारखे संतांचा महिमा गाऊ शकत गोपी दादा वाढले आवाज आपोआप वाढ. जसं संतांचा महिमा सांगण्यासाठी आपल्याला संतच लागतात, त्यामुळे त्या संतांची ओळख कशी, त्या संतांची ओळख कशी, तर महाराज पहिल्या चरणामध्ये सांगतात पवित्र तो देहा
देह पवित्र, देह पवित्र करण्याचे अनेक साधन आहेत. आयुर्वेदामध्ये पंचकर्म केल्यावर देह शुद्ध होतो. आयुर्वेदामध्ये पंचकर्म केल्यावर देह शुद्ध होतो. आपल्याकडे व्रत वैकल्य केल्याने देह शुद्ध होतो. अनेक पुराणांमध्ये अनेक व्रत सांगितलेले आहेत. चांद्रायण व्रत, चांद्रायण व्रत म्हणजे पहिल्या प्रतिपदेला 1 घास खायचा, द्वितीयेला 2, तृतीयेला 3, तर पौर्णिमेपर्यंत 15 घास खायचे दिवसभर. बरं, नाही तर तुम्ही बसाल तेव्हा एक चालू होईल असं नाही. दिवसभरात प्रतिपदेला 1च घास खायचा, तर पौर्णिमेपर्यंत 15 दिवसापर्यंत 15 घासात जेवण उठवायचं. मग कृष्ण पक्ष लागल्यावर प्रतिपदेला 14, 13, 12, 1 आणि अमावस्येला निरंकार. याच्याने सुद्धा देह पवित्र होतो. देह साधारणपणे देहाला कष्ट दिले तर देह पवित्र होतो. साधारणपणे आयुर्वेदाचं आणि अध्यात्मीचा सारासार विचार केला असता, आध्यात्मिक शास्त्राचा, देहाला सत्व मार्गामध्ये कष्ट दिले असता देह पवित्र होतो. मग त्याच्यात आपल्याला संतांनी काय सांगितलं देह पवित्र करण्यासाठी आणखीन सोपं, की पवित्र जी होया देहाच्या, पवित्र जी होया देहाच्या, संतांनी आपल्याला काय सांगितलं की देह पवित्र करायचा असेल तर 2 गोष्टी आहेत. एकतर देवाच्या दरबारात किंवा संतांच्या दरबारात सेवा करा, जेणेकरून तुमचा देह पवित्र होईल. आणि तेही जमत नसेल तर तुम्ही फक्त भगवंताचं नामस्मरण करा. हरिपाठ कीर्ती मुखे जरी गाय, पवित्रची होय देह त्याचा. मग भगवंताचं नामस्मरण सदा न कदा करा, तुमचा देह पवित्र होईल. देह पवित्र व्हायला आयुर्वेदामध्ये पंचकर्म सांगितले आहेत. वमन, विरेचन, रक्तमोक्षण, बस्ती आणि अग्निकर्म. हे 5 कर्म आयुर्वेदामध्ये सांगितले आहेत, ज्या योगाने देहाची शुद्धता, मलिनता निघते आणि नवीन शुद्ध विषय चालू होतात. म्हणून देह पवित्र आयुर्वेदाने होतो, व्रतांनी होतो, भगवंताच्या नामस्मरणाने होतो आणि संतांच्या आणि देवाच्या दरबारात केलेल्या सेवेनेही देह पवित्र होतो. वाणी पुण्यवंत हा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे. वाणी पुण्यवंत निघाली पाहिजे. वाणी पुण्यवंत निघाली पाहिजे. अचानक तुमच्या गाडीसमोर कोणीतरी आलं, तुम्हाला अचानक ब्रेक दाबावे लागले, तुम्ही घाबरले आणि घाबरल्याबरोबर तुमच्या मुखातून पहिला निघणारा शब्द म्हणजे ती तुमची वाणी, विठ्ठल विठ्ठल. ही जी वाणी पुण्यवंत आहे ना, ती वाणी पुण्यवंत करण्यासाठी स्वतःला पराकाष्ठा करावी लागते. स्वतःला अत्यंत मेहनत करावी लागते की काही झालं तरी कोणाची निंदा नको, कोणाची स्तुती नको, शांत चित्ताने. कारण काय आहे, निंदा नको मी बोललो ते ठीक आहे, तर तुम्हाला समजलं, पण कोणाची स्तुती नको का बोललो? कारण भगवंताच्या व्यतिरिक्त किंवा संतांच्या व्यतिरिक्त कोणाची स्तुती करणं हे सुद्धा पाप आहे. हे सुद्धा पाप आहे. म्हणून जास्त निंदा तर कोणाचीच करायची नाही, पण स्तुती पण थोडंसं वाटेल तेव्हा आता कलियुगाच्या मानाने करावी लागतेच बऱ्याच ठिकाणी.
पण जास्त कोणाच्या स्तुतीत पडू नये, निंदा कोणाची करू नये. मग आमच्या महाराजांचे नेहमीच्या सांगण्याप्रमाणे सरलता, सभ्यता आणि सत्यता हे वाणीत आलं. सरलता, सभ्यता आणि सत्यता हे वाणीत आलं की वाणी पुण्यवंत होते. मी आता परवा काहीतरी कीर्तनाला गेलो कुठे, तिथं सांगितलं की भगवंताची मुख्य उपासना म्हणजे सत्य. सत्यम वद धर्मम चर. इतर दुसऱ्या नामस्मरणाची गरज नाही. सत्य जर वाणीने, जर आपण असा संकल्प केला, तन्मे मना हा शिवसंकल्प वस्तू की मी फक्त सत्य बोलेल, हीच भगवंताची उपासना आहे. बघा तुम्ही युद्धाच्या पहिले अनेक कथा आपण ऐकल्यात की अर्जुनाने तप केलं, भीमाने तप केलं, पण युधिष्ठिराने तप केलं असं कुठे ऐकलं नाही आपण. पण युधिष्ठिराने ह्या सगळ्यांपेक्षा जास्त मोठं तप केलं. सत्य, मी बोलेल तर फक्त सत्य बोलेल, म्हणून त्या सत्याच्या पुढे भगवंत सुद्धा खाली मान घालून उभे असायचे की नाही. धर्मराजाने सांगितलं, अर्जुना आपल्याला काही करता येणार नाही, धर्माची प्रतिज्ञा आहे ती. भगवंत सुद्धा त्या स्वतःला सत्याच्या मागे उभे राहायचे, खाली मान घालून उभे राहायचे युधिष्ठिरापुढे. कारण युधिष्ठिरांनी संकल्पच केला होता की मी फक्त बोलेल तर सत्य बोलेल, असत्य बोलणार नाही. भगवंत सत्य आणि धर्म याच्यामध्ये राहतो. जो सत्य बोलतो त्याच्याकडनं धर्म घडतो, आणि जो धर्म घडतो करतो त्याच्याकडनं सत्य बोललं जातं. धर्माची तू मूर्ती धर्माची तू मूर्ती पाप पुण्य तुझे हाती. जो सत्य वागतो तोच धर्म करू शकतो, जो धर्माने वागतो तोच सत्य बोलू शकतो. आणि त्या ठिकाणी धर्माची उपासना, सत्याची उपासना म्हणजेच भगवंताची उपासना. मग ती जी वाणी आहे तिच्या मुखातून, त्या वाणीतून सदा न सर्वदा सत्य जर बाहेर पडत राहिलं तर ती वाणी पुण्यवंत. तर ती वाणी पुण्यवंत. आपल्याला असं वाटतं की गोड गोड बोलणारा वाणी पुण्यवंतवाला आहे का? असं नाही. संस्कृतमध्ये एक सुभाषित आहे, गोड बोलणाऱ्यांपासून अतिशय लांब राहावं. मधुतिष्ठती जिह्वाग्रे हृदये तू हलाहलम. जे गोड बोलताना त्यांच्या जिव्हेवर मधु असतं. मधु म्हणजे मध. मधुतिष्ठती जिह्वाग्रे आणि हृदये तू हलाहलम. हृदयामध्ये हलाहल नावाचं विष असतं. तो टायमावर तुमच्या समोर एकदम गोड बोलतो, आपल्याला छान वाटतं, पण मग जाऊ द्या काय त्यांचं. अशांची वाणी पुण्यवंत होत नाही. वाणीचे 4 प्रकार: परा, पश्यंती, मध्यमा आणि वैखरी. परा, पश्यंती, मध्यमा आणि वैखरी. त्या वाणीला 4 प्रकारांची वाणी शरीरामध्ये स्थित असते. परा वाणी ही बिंबीच्या देठाजवळ असते. पश्यंती वाणी ही हृदयाजवळ असते.
मध्यमा ही कंठाजवळ असते आणि वैखरी ही तोंडातून बाहेर निघते. परा पश्यंती मध्यमा आणि वैखरी. भगवंताचं नामस्मरण आपण कुठल्या वाणीने करतो हे सुद्धा महत्वाचं आहे. परा पश्यंती मध्यमा आणि वैखरी या 4 वाणी. वैखरीने तर आपण बोलतो. वैखरीने बऱ्याच वेळेस काय असतं, एखाद्याला आपल्याला फक्त दमवायचं असतं. मग त्याबद्दल आपल्या मनात किंवा इतर काही ठिकाणी पाप नसतं. मग धमकीने काम होऊन जाईल सोडून देऊ, त्याच्यानेही पाप होतं. परा ही वाणी बेंबीपासून येते. म्हणून आमचे वारकरी बेंबीच्या देठापासून गातात. हा, पेटीचा सूर तुटला तरी चालेल, पण बेंबीच्या देठापासून निघालं पाहिजे. बेंबी ब्राह्मण मंत्र म्हणतो कुठून? बेंबीच्या देठापासून. म्हणून वाणीचे 4 प्रकार. त्या 4ही प्रकारच्या वाणी पुण्यवंत निघाल्या पाहिजे. नुसती मध्यमा, नुसती वैखरी गोड आहे आणि ती भगवंताचं नामस्मरण करते असं नाही. तर 4ही प्रकारच्या वाणीतून भगवंताचं नामस्मरण झालं पाहिजे. आणि म्हणून तर आपल्याकडे म्हटलं ना की मोठ्याने भगवंताचं नामस्मरण केलं तर आपल्या घराच्या बाजूला सगळं शुद्ध होतं. मनातल्या मनात जप केला तर आपलं मन पवित्र होतं, देह पवित्र होतो. मोठ्याने जप केला तर पूर्ण घर शुद्ध होतं. म्हणून भुंगे लावून ओरडतात सकाळी, आपल्याला कळत नाही. म्हणून आपल्या घरी काय झालं पाहिजे? रोज संध्याकाळी वैष्णवा घरी सर्व काळ सदा ऋण झुणती टाळ. म्हणून आपल्या घरी संध्याकाळी टाळ वाजले पाहिजे. टाळ वाजले पाहिजे. भगवंताचं नामस्मरण झालं पाहिजे. टाळ कशाचं प्रतीक आहे? तर आकाशाचं प्रतीक आहे. देवासमोर घंटा काय? आकाशाचं प्रतीक आहे. पृथ्वी, आप, तेज, वायू आणि आकाश या 5ही तत्वांनी भगवंताची पूजा झाली पाहिजे. म्हणून वाणी पुण्यवंत, तीच वाणी पुण्यवंत असू शकते जी निर्माण मोहात संग दोषान अध्यात्म नित्यान विनिवृत्त कामा, जी सगळ्यांबद्दल आपुलकी आणि प्रेम ठेवते, सगळ्यांजवळ भगवंताच्या नामस्मरणाचा विस्तार करते, तीच वाणी पुण्यवंत होऊ शकते. पवित्र तो देह वाणी पुण्यवंत. देह पवित्र सांगितला, वाणी पुण्यवंत सांगितली. मग अशांचाच देह पवित्र असतो आणि अशांचीच वाणी पुण्यवंत असते. जो वदे अच्युत सर्व काळ, जे भगवंताचं नाम
सदा सर्व काळ मुखात ठेवतात त्यांचाच देह पवित्र, त्यांचीच वाणी पवित्र. अच्युत हा शब्द का वापरला या संदर्भात मी विचार करतो. जो वदे अच्युत सर्व काळ, भगवंताचं नाव आहे अच्युताय नमः. 24 नावांपैकी नाव आहे भगवंताचं अच्युताय नमः. मग जो वदे हा हेच का नाव वापरलं बाबा, अच्युतच का नाव वापरलं? जो वदे केशव सर्व काळ असं का नाही वापरलं महाराजांनी? विचार करायला काय हरकत? शेअर बाजार आता पडला तर आता 10,000 टाकून नंतर 1,00,000 रुपये घेऊ, हा विचार आपल्याकडनं होतो. मग हा का विचार होत नाही की तुकाराम महाराजांनी अच्युतच का वापरलं? जो वदे माधव सर्व काळ, माधव कानी शब्द वापरला. जो वदे केशव सर्व काळ हा शब्द कानी वापरला. तर ह्या अच्युत शब्दाचा अर्थ लावावा लागेल. त्यासाठी ज्याचं कधीही पतन होत नाही तो अच्युत. विठ्ठला विठ्ठला अच्युत या शब्दाचा अर्थ असा आहे की ज्याचं कधीही पतन होत नाही आणि अच्युत नाव जो घेतो त्याचंही कधी तो पतन होऊ देत नाही, म्हणून तो अच्युत शब्द लावतो. जो वदे अच्युत सर्व काळ. केशव, के काढून टाका काय राहतो? शव. म्हणून हृदयातून भगवान काढून टाका काय राहिलं? शव. हृदयातून आत्मा बाहेर काढून टाका. शव 3 तास. लोक म्हणतात नाही 1 दिवस नाही ठेवायचं, बरं संध्याकाळी लगेच जाऊ द्या. ज्या देहावर अत्यंत प्रेम केलं तो देह सकाळी गेला तर संध्याकाळपर्यंत त्याला विल्हेवाट लावायला जास्त दिवस ठेवायचा नाही. म्हणून ह्या देहामधून आत्मा निघाला तर काय राहिलं? शव. मग ह्या देहातून परमात्मा निघाला तर काय राहिलं? म्हणून केशव. अच्युत, ज्याचं कधीही पतन होत नाही तो अच्युत, आणि ज्याचं नाव घेतल्यावर आपलं कधी पतन होत नाही तोही अच्युत. म्हणून जो वदे अच्युत सर्व काळ, जो भगवंताचं नामस्मरण सदा सर्व काळ करतो त्याचाच देह पवित्र, त्याचीच वाणी पुण्यवंत. त्याचाच देह पवित्र, त्याचीच वाणी पुण्यवंत. म्हणून हे दोघी ज्याच्याकडे आहेत ते संत. हे दोघी म्हणजे दोघी चरण पवित्र, तो देहवाणी पुण्यवंत हे चरण. आणि जो वदे अच्युत सर्व काळ हे दोघीही चरणांचे लक्षणं ज्याच्यामध्ये आपल्याला दिसतात ते संत. मग त्या संतांच्या जवळ गेल्याने काय होतं? दुसऱ्या चरणात महासंत.
असे जे संत आहेत त्या संतांच्या चिंतनाने आपले दोष जळतील, तरतील दोषी जळतील राशी पातकांच्या. कोणाच्या चिंतनाने? देवाच्या चिंतनाने तर होच हो, पण सदासदासोहम भगवंताचे दास जे आहेत त्या दासांचं जरी चिंतन केलं तरीही आपल्या पातकांच्या राशी जळतील. आपण तरुण जाऊ. दरुशने हरुताप ज्ञानोबा माझा. ज्ञानेश्वर महाराजांचं काय सांगितलंय? दरुशने हरुताप. घ्या नवप्रमाणे. साधकांचा माया बाप तरुषणे हरे बाप सर्वभूती सुखरूपा ज्ञानोबा सर्वभूती सुखरूपा ज्ञानोबा. साधकांचा माया बाप तरुषणे हरे बाप सर्वभूती सुखरूपा. साधकांचा माय बाप दरुशने हरुताप. हो, सर्वाभूती इतकं संतांचं महत्व आहे. देवाच्या नावाने तर दोष जातीलच, आपण तरुण तर जाऊ, पण सदासदासोहम देवाचे जे दास आहेत त्या दासांचं जरी आपण स्मरण केलं, जरी त्यांचं चिंतन केलं तरीही बरं. ज्ञानेश्वर महाराज तुकाराम महाराजांचं महत्व साधन आहे. जयाचे द्वारे सोन्याचा पिंपळ सोन्याचा पिंपळ. इकडे दुसरं तुका विष्णू नाही तुझा म्हणे रामेश्वर भट्ट तुझ्या. तुका विष्णू नाही. तुकाराम महाराज आणि विष्णू भगवान काही वेगळे नाही असं रामेश्वर भट्टही म्हणतात आणि चरित्रामध्ये एका ठिकाणी उल्लेख पण आलेला आहे. सांगतो मी उत्तरंगात सुद्धा. म्हणून तयाच्या चिंतने तरतील दोषी. कोणाच्या चिंतने? तर संतांच्या चिंतने, भगवंताच्या दासांच्या चिंतने आपले दोष तरतील दोषी. आपल्यासारखे दोषी तरुण जातील, जळतील राशी. आपल्या ज्या पातकांच्या राशी आहेत, पाप आहेत, पापाची रास असं प्रत्येक ठिकाणी असा शब्दात आलेला आहे. जळतील राशी ही पापांची जी रास असते आपल्या मागे म्हटली जाते ती, तर ही अनेक जन्मापासून आलेली असते.
मागच्या जन्माचे ह्या जन्माचे पुढच्या जन्माचे त्याच्या पुढच्या जन्मात काही भोगायचे काही ठेवायचे, काही भोगायचे काही ठेवायचे. हे अशी करता 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 ती मोठी होते आणि तिला आग लागते फक्त भगवंताच्या नामाने. तिला आग लागते काय? फक्त भगवंताच्या नामाने. म्हणून ते जे मागचं संचित क्रियमान आणि प्रारब्ध असतं ते सुद्धा गतजन्माच्या कर्माने ठरलेलं असतं. म्हणून जे आपलं जे काही गतजन्माचं असतं ते साचत जातं. मग ते काही ह्या जन्मात भोगावं लागतं, काही उरलं ह्या जन्मातले कर्म परत पुढच्या जन्मात भोगावे लागतात. म्हणून आपण कर्माचे फळं भोगण्यासाठी आलेलो असतो. अगदी जन्माला आलेला मुलगा 6-7 महिन्याचा आणि त्याला हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करावं लागतं. त्याचे काय कर्म? ते गतजन्माचे कर्म त्याला भोगावे, त्या भोगण्यासाठी आलेले असतात. म्हणून जळतील राशी, जे पातकांच्या राशी असतात जे आपल्याला भोगावं लागतं ते भगवंताच्या नामाने जळायला लागतं. भगवंताच्या नामाने जळायला लागतात. एकदा समर्थांनी भगवंताचं जप केला आणि प्रभू रामचंद्रांनी दर्शन दिलं. मग रामायणने सांगितलं वरम ब्रूयात, समर्थांना म्हणे वर मागा. तेव्हा त्यामध्ये त्यांनी एक वर असा मागितला की कलियुगामध्ये जो कोणी 13 कोटी रामनाम जप करेल किंवा करवून घेईल त्याला प्रभू तुम्ही दर्शन द्या. बरं म्हणे प्रभू म्हणाले ठीक आहे मी दर्शन देईल. एका साधकाने 13 कोटी रामनामाचा जप केला, त्याला काही दर्शन झालं नाही. तो समर्थांकडे आला, म्हणे देवान तुम्हाला खोटं सांगितलं. म्हणे काय? म्हणे 13 कोटी रामनाम जप मी केला पण मला काही प्रभू भगवंताचं दर्शन झालं नाही. समर्थ म्हणाले असं कसं होईल? देव खोटं बोलत नाही. म्हणून समर्थांनी डोळे लावले. का रे मुलगा होत नव्हता तेव्हा किती खर्च केला? म्हणे 1 कोटी. मग मुलगा शिकत नव्हता तेव्हा किती खर्च केला? म्हणे 1 कोटी. मग मुलाचं लग्न म्हणे 3 कोटी. शिक्षण झालं मग त्याला नातू राहिलं नाही म्हणे काही शिल्लक. तू जर सांगितलं की मला मुलगा व्हावा 1 कोटी रामनाम जप करेल तर तो 1 कोटी तिकडे केला. 13 कोटी अजून किती बाकी आहे? म्हणजे 3च कोटी झाले, अजून 10 कोटी कर भगवान दर्शन देतील. विठ्ठला विठ्ठला. म्हणून अशा पद्धतीने भगवंताच्या नामाने जळतील राशी पातकांच्या. अशा पद्धतीने भगवंताच्या नामाने आणि संतांच्या नामाने आपल्या पापाच्या राशी जळतील. यथार्थ मतीने 2 चरणांचा तत्वार्थ, वाच्यार्थ, लक्षार्थ, मतितार्थ, शुद्धितार्थ, गर्भितार्थ सांगून माझ्या मतीप्रमाणे 2 चरणांचा अर्थ लावला. पुढचे चरण काही सोडवले जाणार नाही. उत्तरंगा
पवित्र तो देह वाणी पुण्यवंत, जो वदे अच्युत सर्व काळ, तयाच्या चिंतने तरतील दोषी, जळतील राशी पातकांच्या. महाराज सतत भगवंताच्या भजनात विठ्ठल विठ्ठल विठ्ठल, दुसरा विषय नाही. तुकाराम महाराजांचा दुसरा विषय नाही, फक्त विठ्ठल विठ्ठल. जी काही जगाची कार्यभार चालू आहे तो फक्त डोळ्यांनी पाहायचा. डोक्यात बुद्धीत जाऊ द्या, मनात जाऊ द्या, कुठे त्याचा संबंध आपल्या शरीराशी लावायचा नाही. फक्त जो वदे अच्युत सर्व काळ, फक्त भगवंताचं नामस्मरण विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. अनेक त्रास झाले, त्या त्रासाला त्रास न मानता भगवंताची कृपा मानली आणि सगळे त्रास निघून गेले. महाराजांचा गाथा बुडवला गेला. जळी दगडा सहित वह्या, महाराजांचा गाथा बुडवला गेला. लाह्या जशा तरुण येतात तसा गाथावरती तरुण आला. महाराज उपोषणाला बसले. नदी किनारी फक्त विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. ज्याने बुडवल्या त्यालाही काही वाईट नाही आणि तारून आणल्या तर खूप आनंदही नाही. सुखे दुःखे समे कृत्वा लाभा लाभो जया जय. जो मनुष्य दुःखातही अगदी गलित गात्र होत नाही आणि सुख आहे म्हणून आनंदाने नाचतही सुटत नाही, त्याची प्रज्ञा स्थिरावली, त्याची प्रज्ञा स्थिरावली. लाहीच का वापरता? मी कीर्तनात बोललो लाही का, लाहीच का घेतली? कारण ती लाही पेरली तर उगवणार नाही, ती वासनेतून मुक्त आहे म्हणून. त्याला विठ्ठला म्हणून कारी येण्या जैस्या लाह्या असा शब्द का? कारण की तो वासनारहित ग्रंथ आहे, तो तुम्हाला मोक्षाला नेणारा ग्रंथ आहे म्हणून. ब्रह्ममूर्ती संत जगी अवतरले, ब्रह्ममूर्ती संत जगी अवतरले, उद्धारावयाले दीनजना. असे संत का? तर आपल्यासारख्यांना दीनजनांना उद्धार करण्यासाठी. तुकाराम महाराजांचा दिवसेंदिवस सूर्य जसा उगवल्यानंतर मोठा होत जातो, त्याची प्रखरता जाणवत जाते, तसं तुकाराम महाराजांचं तुकाराम महाराजांच्या मुखातून सदा भगवंताचं नाम आणि ती कीर्ती दिगांतरपर्यंत पोहोचत गेली. एक मनुष्य विवेक सिंधू, त्याला वाचण्याची आवड होती आणि म्हणे महाराज मला विवेक सिंधू वाचायचा, तर तुम्ही ऐका. अरे म्हणे मग इथं गर्दीत कुठे ऐकतो? चल म्हणे डोंगरावर जाऊ. डोंगरावर गेले. त्याला म्हणे तू वाच. आता यांच्या मनात की भगवंताचं विठ्ठल विठ्ठल शब्द सदा उच्चारायचा, काय करायचं? गोंगडी पांघरून घेतली, झाडाला टेकून असं बसल्यावर कानात दोघी गच्च बोट टाकले, विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. विवेक सिंधूने काही
विवेक सिंधूने काही नाही त्याने जो विवेक सिंधू वाचत होता त्याने थोडीशी घोंगडी महाराज और मी तुमच्यासाठी वाचतोय ना. अरे भगवंताच्या नामापुढे नको आत्मस्थिती भाव नको ब्रह्मज्ञान आत्मस्थिती भाव नको ब्रह्मज्ञान आत्मस्थिती भाव नको ब्रह्मज्ञान आत्मस्थिती भाव गुरुदेव मी भक्त ऐसे हरी गुरुदेव मी भक्त ऐसे हरी गुरुदेव मी भक्त ऐसे हरी नको ब्रह्मज्ञान आत्मस्थिती भाव तू देव मी भक्त ऐसे करी. तू भगवंत देव राहा मी भक्त राहतो याच्यातच सुख आहे. म्हणून त्या विवेक सिंधू वाचणाऱ्याला म्हणे अरे देवाच्या नावापुढे काय. भगवंताचं नाव ह्या सगळ्यांपेक्षा मोठं आहे. ह्या सगळ्यांपेक्षा मोठं आहे. 7 दिवस उपोषणाला बसले महाराज. काही ठिकाणी 7 दिवसाचा उल्लेख आहे, काही ठिकाणी 15 दिवसाचा उल्लेख आहे भजनामध्ये. आणि त्या 7 दिवसामध्ये प्रत्यक्ष पांडुरंगाने महाराजांना दर्शन दिलं आणि भगवंताची स्तुती करताय तुकाराम महाराज. धनी नवे गुण गाता रूप दृष्टीने हार बरवा बरवा पांडुरंग कांती सावळी सुरंग. तुकाराम महाराज एक क्षण सुद्धा भगवंताच्या नावा शिवाय राहू शकत नव्हते. काही जगाशी जगाहाडीशी काही संबंध नाही. सतत भगवंताचं नामस्मरण आणि ते कीर्ती वाढत गेली. एकदा भगवंताशी संवाद साधत असताना देव म्हणतात तुकाराम बाबा महाराज तुमच्या मागे पुढे धावण्याची मला इच्छा होती. तुमच्या जवळच सदानकदा बसून राहण्याची मला इच्छा होती. कारण भगवंताने सांगितलंय देव इच्छी रज चरणाची माती धावत चालती मागे मागे.
भगवान म्हणाले की तुकाराम महाराज असं वाटतं की इथंच बसून राहावं, सदा न कदा भगवंताचं नामस्मरण. गावात कीर्ती वाढली. तुकाराम महाराजांनी सगळ्या गावांना सांगितलं, खरे चलता का माझ्याबरोबर वैकुंठाला? सगळ्यांना पहिले वाटलं की हां मग येऊ नये महाराज, तुमच्याबरोबर नाही यायचं काय. घरी विचारलं तर वैकुंठाला चालायचं का? म्हणे मग हे शेती कोण करेल, गुराढोरांना पाणी कोण देईल? चला, ज्याला यायचं असेल त्याने या, द्वितीयेला आम्ही जाणार. म्हणून प्रतिपदेपासून महाराजांनी काहीही भगवंताच्या नामाशिवाय काही केलं नाही. द्वितीयेला सकाळी ब्रह्ममुहूर्तावर उठून स्नान वगैरे आहे उरकवून तुकाराम महाराज फक्त 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 विठ्ठल 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 असं नामस्मरण करता करता माध्यान्नाची वेळ आली. तुकाराम महाराजांनी सगळ्या गावाला उद्देशून एक अभंग म्हटला. आम्ही जातो आमच्या गावात, आम्ही जातो आमच्या गावात, आमचा राम राम घ्यावा, आमचा राम राम घ्यावा. तुमचे गावी, तुमचे गावी, तुमचे गावी. आम्ही जातो आमच्या गावा, आमचा राम राम घ्यावा. तुमची आमची हेची भेटी, येथून या जन्म तुटी. आलो होतो याच कारणासाठी, काय तर भगवंताचं नाम देण्यासाठी आलो होतो. आणि देहूच्या किनाऱ्यावर भगवंताचं विमान उतरलं आणि तुकाराम महाराज त्या विमानात बसून सदेह वैकुंठाला गेले. मग तुकाराम महाराजांना आणखीन एक मुद्दा माझ्या डोक्यात आला की विमानच का पाठवलं, गरुड का नाही पाठवला? तर एकदा देवाने तुकाराम महाराजांकरता गरुड पाठवला होता. त्यांना पंढरपूरला पायी वारीला येता आलं नाही आणि मनात रुखरुख लागली होती की बा मला देव भेटला पाहिजे होता, आषाढीला मी जाऊ शकलो नाही म्हणून देवाने काय केलं, गरुड पाठवला. आणि तुकाराम महाराजांना निरोप दिला गरुडाने की तुम्हाला बसायला सांगितलं आणि यायला सांगितलं. अरे देवाच्या वाहनावर आम्ही कधी बसू का? देवाच्या वाहनावर आम्ही कधीच बसणार नाही म्हणे. म्हणून आषाढीला देव पंढरपुरातून गुप्त झाले आणि देहूला प्रकट झाले होते. तुझ्यासाठी आलो म्हणून गरुड पाठवला नाही. विमानात तुकाराम महाराज बसले आणि सदेह वैकुंठाला गेले. आम्ही जातो आमच्या गावा, आमचा राम राम घ्यावा. तुमची आमची हेची भेटी, येथून या जन्मकुटी. आणखीन जाताना शेवटी सांगून गेले, तुम्हाला जर ह्या मार्गाने कोणाला यायचं असेल तर रामकृष्ण हरी हा मंत्र म्हणा. ज्यांना कोणाला यायचं असेल त्यांच्याकरता ही विमान येईल. भगवंताचं नामस्मरण करा म्हणजे तुम्हाला घ्यायला विमान येईल. म्हणून का एवढं घडू शकलं तुकाराम महाराजांकडनं, तर तो मुळात पवित्र देह आणि त्यांच्या घराण्यात पहिल्यापासून वारी होती. पहिल्यापासून वारी होती. भगवंत तिथं नांदत होता. म्हणून अशा पुण्यवंत घरामध्ये भगवंत महाराजांचा जन्म झाला. पवित्र तो देह वाणी पुण्यवंत, जो वदे अच्युत सर्व काळ. तुकाराम महाराजांनी विठ्ठल नावाशिवाय इतर कुठलाही विषय घेतला नाही.
विषय तो त्यांचा झाला नारायण, नावडे जनधन माता पिता, काहीच नाही, फक्त विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. म्हणून अशा संतांच्या चिंतनाने आपले दोष जातील, आपले पाप जातील, आपल्या पापांच्या राशी जळतील. म्हणून अशा संतांचं चिंतन आपल्याकडनं नेहमी नेहमी घडलं पाहिजे. आजचं कीर्तन मुलांनी आपल्या आईकरता केलेलं, आजच्या कीर्तनाचं पुण्य आपण आईच्या चरणी अर्पण करू आणि कीर्तनाचा जय विठ्ठल जय Hey!